शिक्षण गॅप व्हिडिओ तुम्हाला दाखवला, पण आजचा व्हिडिओ आणखी धक्कादायक आहे. भारतामध्ये दरवर्षी 1 कोटी विद्यार्थी ग्रॅज्युएट होतात, पण एका रिपोर्टनुसार मध्यम ते उच्च कौशल्य असलेल्या जॉब्स फक्त 47% विद्यार्थीच एलिजिबल आहेत. हे एवढं मोठं गॅप कुठून येतं? तसंच शाळा कॉलेज 15 ते 18 वर्ष घेतात, पण रिअल लाईफ साठी लागणारा स्किल मात्र 0. आजचा व्हिडिओ स्किल गॅप एक्सपोज्ड अशा 10 लाईफ स्किल्स बद्दल आहे, ज्या तुमच्या फ्युचरला कधीच शिकवल्या गेल्या नाहीत. स्किल गॅप एक्सपोज्ड, द ट्रुथ स्कूल्स नेव्हर टोल्ड यू. सो लेट्स वी डिस्कस. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भारताला जगभरात IT सुपर पॉवर म्हणतात, पण कम्युनिकेशन स्किलच्या बाबतीत आपण अजूनही मागे आहोत. केम्ब्रिजच्या एका स्टडीनुसार भारतामध्ये 70% लोकांना बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन जमत नाही, पण शाळेमध्ये वाक्यरचना शिकवली जाते, कम्युनिकेशन नाही. इंटरव्ह्यू मध्ये कसे बोलायचे, ग्रुप डिस्कशन कसे हाताळायचे, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, प्रोफेशनल ईमेल कसे लिहायचे, हे कुठेही नाही. रिअल लाईफ मध्ये कम्युनिकेशन ही स्किल नाही, ती करन्सी आहे. आणि आपल्याकडे मुलांकडे ती करन्सी नाही. सबसे बेहतर फायनान्शियल लिटरसी गॅप. 12वी पर्यंत इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, BSc ला नमुने परीक्षा, पण एकही चॅप्टर नाही. बजेट कसा करायचा, लोन घ्यायचा की नाही, EMI म्हणजे नक्की काय, क्रेडिट स्कोर कसा वाढतो, स्कॅम कसे ओळखायचे. इंडियामध्ये 76% लोक फायनान्शियली इलिटरेट आहेत. हे स्किल शिकलं नाहीत म्हणून युथ जास्त टेकच्या ट्रॅप मध्ये अडकतो. शाळेत पैशाबद्दल बोललो तर कॅरेक्टर खराब होतो म्हणतात. खरं तर फायनान्शियली लिटरसी नसणेच म्हणजेच कॅरेक्टर आणि फ्युचर दोन्ही खराब करतं. डिजिटल स्किल गॅप. आजचा जग डिजिटल आहे, पण 60% ग्रामीण युथकडे डिजिटल स्किल नाही. फक्त फोन वापरणं म्हणजे डिजिटल स्किल नाही. डिजिटल स्किल म्हणजे ऑनलाईन सुरक्षित राहणे, फेक न्यूज ओळखणे, डिजिटल टूल्स वापरणे, ईमेल एटिकेट, AI किंवा बेसिक कोडिंग समजणे. आणि सायबर क्राईम रिपोर्टनुसार भारतात दर 10 सेकंदाला एक डिजिटल फ्रॉड होतो. कारण आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायची शिकवली, पण टेक्नॉलॉजी मध्ये वाचायचं नाही. सबसे बढिया डिसिजन मेकिंग गॅप. आपल्या विद्यार्थ्यांना 15 वर्षातलं सगळ्यात मोठं डिसिजन कोणतं आहे माहिती आहे? आर्ट्स घेतो का सायन्स? आणि हेही प्रेशर मध्ये घेतल्या जाते. क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन ऑन मेकिंग, हे काहीही शिकवलं जात नाही. खरं तर डिसिजन मेकिंग ही स्किल असती तर अर्ध्या चुकीच्या मॅरेजेस असतील, जॉब चॉईसेस असतील, मिस्टेक्स टाळल्या गेल्या असत्या. आणि इमोशनल इंटेलिजन्स गॅप. टेन्शन आले की मुलं तुटतात. काऊस काय? इमोशनल इंटेलिजन्स शिकवलं नाही. इमोशनल इंटेलिजन्स मुळे कॉन्फिडन्स लो होतं. इमोशनल इंटेलिजन्स मुळे रिलेशनशिप बेटर राहत नाही. इमोशनल इंटेलिजन्स मुळे लिडरशिप तयार होते. WHच्या रिपोर्टनुसार इंडियामध्ये 10 पैकी 1 विद्यार्थ्यांना अँझायटी आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. पण शाळेत फिलिंग्स बद्दल 0, स्ट्रेस मॅनेज बद्दल 0, फेल्युअर कसं हाताळायचं 0. असं शिक्षण कशासाठी? करिअर स्किल गॅप. ग्रॅज्युएट झालेल्यापैकी फक्त 12% विद्यार्थ्यांना जॉब रेडी म्हटलं जातं. का? कारण करिअर स्किल 0 आहे. करिअर स्किल म्हणजे रिझ्यूम बनवणे, पर्सनल ब्रँडिंग तयार करणे, इंटरव्ह्यू स्ट्रॅटर्जी आपल्याला माहित असायला हवं, नेटवर्किंग, पोर्टफोलिओ तयार करणे, इंटर्नशिप मिळवणे. आपल्या विद्यार्थ्यांना A to Z पर्यंतच्या परीक्षेचे नावं माहीत असतात, पण स्वतःला मार्केट कसे सेल करायचे हे माहीत नसतं. क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन. भारतामध्ये 33 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग शिकतात, पण पेटंट फक्त 10,000च्या आसपास. का? क्रिएटिव्हिटी मारली आहे. स्कूल सिस्टीम क्रिएटिव्हिटीला वाया जाणारा वेळ समजतं. इकडे तिकडे करू नको, टेक्स्टबुक मध्ये राहा. पण जगाचे यशस्वी लोक कसे झाले? उदाहरण घ्या, एलन मस्क, क्रिएटिव्हिटी. स्टीव्ह जॉब्स, क्रिएटिव्हिटी. सुंदर पिचाई, क्रिएटिव्ह थिंकिंग. पण आपल्या शिक्षणात क्रिएटिव्हिटी इक्वल टू होमवर्कची ड्रॉइंग. सोशल स्किल गॅप. सोशल स्किल म्हणजे इन्फ्लुएन्स आणि इन्फ्लुएन्स म्हणजे सक्सेस. शाळेत सोशल स्किल्स कोण शिकवतो?
ज्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग स्किल्स आहे, टीम वर्क आहे, कॉन्फ्लिक्ट हँडलिंग आहे, लिडरशिप्स आहेत, बाउंड्रीज आहेत. परिणाम सोशल मीडिया स्ट्रॉंग पण रिअल सोशल स्किल्स वीक. टाइम अँड प्रोडक्टिव्ह स्किल गॅप. जगात सगळ्यांच्याकडे 24 तास आहेत, पण काही लोक प्रचंड यशस्वी त्याच 24 तासात काहीच करू शकणारे लोक पण आहेत. डिफरन्स इक्वल टू प्रोडक्टिव्हिटी स्किल्स, टाइम मॅनेजमेंट, प्रायोरिटी सेटिंग, डिसिप्लिन टेक्निक्स, डिस्ट्रॅक्शन कंट्रोल, स्पीड लर्निंग. स्कूलमध्ये वेळेचे महत्व शिकवतात, पण वेळ कसा हाताळायचा हे शिकवत नाहीत. आणि 10वा लाईफ मॅनेजमेंट गॅप. हे सगळ्यात मोठं गॅप आहे. लाईफ स्किल्स म्हणजे फेल्युअर ऍक्सेप्ट करणे, रिलेशनशिप हँडल करणे, निगोशिएशन, हाऊस होल्ड मॅनेजमेंट, सेफ्टी स्किल्स, हेल्थ बेसिक्स, फर्स्ट एड शिकवलं जात नाही. आणि मुलं थेट लाईफच्या बॅटल फील्ड मध्ये उतरतात अनट्रेन्ड. हे सगळं ऐकून तुम्ही कदाचित म्हणत असाल या गॅपला भरून काढणार कोण? उत्तर एकच आहे, आपण. स्कूल्स बदलायला वेळ लागेल, पण विद्यार्थ्यांनी स्वतःला अपग्रेड करायला अजिबात वेळ लावू नये. हा संपूर्ण सिरीज एज्युकेशन गॅप एक्सपोज्ड आणि आजचा स्किल एक्सपोज्ड तुमचं विजन बदलण्यासाठी. तुम्हाला पार्ट 3 मध्ये करिअर गॅप एक्सपोज्ड हवा असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आज बऱ्याच स्कूल स्किल बेस्ड एज्युकेशन वरती जोर देत आहेत आणि ती आनंदाची बातमी आहे. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लोकांना शेअर करा. आणि ज्ञान शेअर केल्याने ज्ञान वाढत असते. सो सी यू. थँक्यू. जय हिंद.